नाशिकमधील कुंभमेळ्याचं काम वेळेत पूर्ण होणं अशक्य, त्र्यंबकेश्वरमधील योग्य प्रकारे काम सुरू नसल्याचा साधू महंतांचा आरोप, सरकारनं दखल घेण्याची मागणी. अजित पवार महाविकास आघाडीत आले तर त्यांचं स्वागत, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचं कॉफी विथ कौशिक कार्यक्रमातून मोठं विधान. महाराष्ट्रात बिहार भवन बांधणारच, राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? बिहारचे मंत्री अशोक चौधरींचं टीकास्त्र, तर त्यांनी त्यांचं राज्य बघावं, मनसे नेते अभ्यंकरांचा पलटवार. मुंबईकरांना पुढील महिन्यात महापौर मिळण्याची शक्यता, भाजप आणि शिवसेना गटनोंदणी न झाल्यानं महापौर निवडणूक पुढे, आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर 31 जानेवारीला होणार होतं मतदान. सोलापुरात बार्शी जिल्हा परिषदेसाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजपला हरवण्यासाठी महाआघाडीची स्थापना. चंद्रपुरातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटला, सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी खासदार प्रतिभा धानोरकरांवर, हायकमांड सोबतच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवारांची माहिती. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सर्व नेते आमच्याकडे येणार, संजय राऊतांचा दावा, तर 2047 पर्यंत राऊतांनी सत्तेचं स्वप्न पाहू नये, बावनकुळेंचा पलटवार. मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल खानला पोलीस कोठडी, 3 दिवस राहावं लागणार तुरुंगात. नाशिकमध्ये 2000 रुपयांच्या नोटांनी भरलेल्या कंटेनरची चर्चा, 400 कोटी रुपयांनी भरलेल्या कंटेनरची कर्नाटकात चोरी, नाशिकच्या व्यक्तीला मारहाण झाल्याची तक्रार दाखल, मुंबई ठाण्यातील काही व्यावसायिकांचे पैसे असल्याचा संशय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.